तर 100 दिवसात एका मंत्र्याची विकेट गेली, 6 महिन्यात आणखी एकाची विकेट जाणार असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। बरं झालं पक्ष फुटला असं म्हणत सुप्रिया सुळेंनी पुण्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांसमोर उद्विग्न प्रतिक्रिया दिली। 2 मुलं असलेल्या पत्नीच्या गाडीमध्ये बंदूक ठेवणाऱ्या माणसाबरोबर कामच करू शकत नाही असं सुद्धा सुळेंनी म्हटलं। बीडमध्ये अवादा कंपनीला काम देऊ नये म्हणून केंद्र सरकारला 3 पत्र दिली आणि खंडणी गोळा केली असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या। धनंजय मुंडे यांच्यावर सुप्रिया सुळेंनी या दरम्यान टीका केली। आम्ही कोणाच्या विकेट काढण्यासाठी इथं आलेलो नाही। ताईंचं मत असावं की चुकीचं काम करणाऱ्या एका व्यक्तीला विरोधी पक्षातले सर्व आमदार, सामान्य लोक, पत्रकार, मराठी पत्रकार ह्या सगळ्यांनी मिळून तिथं एका जो नेता होता, मंत्री होता, त्याला त्या ठिकाणी खाली आणलं, जमिनीवर आणलं। जे जे चुकतील त्यांच्याबद्दल आम्ही मुद्दे मांडू, त्यांच्या विरोधात मुद्दे मांडू आणि न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि त्यांना जमिनीवर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हे काय महाविकास आघाडीचं सरकार आहे काय? नाही, त्यांनी वक्तव्य केलं की 6 महिन्यात अजून एक मंत्री हो, पण महाविकास आघाडीचं सरकार आहे काय? बळी देण्यासाठी आणि बळी घेण्यासाठी आमचे सगळे मंत्री सक्षम आहेत। सरकार आमचं लोकांच्या हिताचं चाललेलं आहे। आम्हाला मोठ्या मतधिक्य म्हणून लोकांनी आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे, म्हणून ताईंनी वाट पाहत करावी, दिवस मोजावे, आकाशाकडे पाहत राहावं। राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 7 ते 8 मंत्री भ्रष्ट आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। या मंत्र्यांच्या विरोधात भाजपचेच काही लोक पुरावे देत आहेत। राऊतांचा हा गौप्यस्फोट सध्या समोर आलाय। मंत्री जयकुमार रावल यांच्यावर संजय राऊतांनी गंभीर आरोप केलेले आहेत। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अशी अनेक पात्र आहेत की ज्या पात्रांचे आता अनेक चेहरे समोर येत आहेत। किमान 7 ते 8 मंत्री या सरकारमध्ये आहेत। त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलेलं आहे, बिघडवलेलं आहे। अशा मंत्र्यांचे बळी जाणारच आणि हे बळी घेण्यासाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाचे काही लोक हत्यारं पुरवत आहेत, त्यांचा मी आभारी आहे। जयकुमार रावल यांनी जी रावल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जे घोटाळे करून ठेवलेले आहेत कोट्यवधी रुपयाचे, ते अत्यंत गंभीर आहे। जनतेचा पैसा कशा प्रकारे खोटी कर्जदार कुटुंबातले निर्माण करून कोट्यवधी रुपये कसे लाटले। माजी राष्ट्रपती म्हणजे तेव्हाच्या राष्ट्रपती असलेल्या प्रतिभाताई पाटील यांची जमीन या महाशयाने लाटली। राष्ट्रपतींची जमीन लाटण्यापर्यंत हिंमत गेली आणि हायकोर्टानं आता त्याच्यावरती ताशेरे मारलेले त्या लुटमारीवर। असे मंत्री सरकारमध्ये आहेत।